आपल्या संस्कृतीत पालक आणि शिक्षकांना देवाच्या बरोबरीचे मानले जाते. शास्त्रामध्ये स्पष्टपणे म्हटले आहे, तू आई हो, तू पिता हो, तू आचार्य हो. म्हणजेच आई, वडील आणि शिक्षक, गुरु यांचा देवासारखा आदर आणि सन्मान केला पाहिजे. ही भावना जीवनात आत्मसुधारणेचा मार्ग सहजपणे मोकळा करते. आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर पालक आणि शिक्षक आपल्याला केवळ मार्गदर्शन करत नाहीत, तर आपल्या कमतरता देखील दाखवतात. जेव्हा वडील आपली टीका करतात, तेव्हा आपण अस्वस्थ किंवा बेचैन होऊ नये, तर ते स्वतःला सुधारण्याची एक मौल्यवान संधी म्हणून घ्यावे. त्यांच्या टीकेमागील एकमेव हेतू म्हणजे आपली प्रगती आणि आपल्या व्यक्तिमत्त्वाचे परिष्करण. ते आपल्यात लपलेल्या कमकुवतपणा ओळखतात आणि त्यावर मात करण्यासाठी आपल्याला प्रेरित करतात. बऱ्याचदा आपण स्वतःच्या चुका ओळखू शकत नाही. आपल्यामध्ये आपले सद्गुण जास्त दिसतात आणि आपले दोष कमी. म्हणून जेव्हा आपले प्रियजन आपली टीका करतात, तेव्हा ते आरशासारखे काम करते. आपल्याला आपली खरी परिस्थिती दाखवते. ज्याप्रमाणे आपण आरशात पाहून आपले बाह्य स्वरूप सुधारतो, त्याचप्रमाणे टीका ऐकून आपण आपले अंतर्गत स्वरूप सुधारू शकतो. हे समजून घेणं महत्त्वाचं आहे की टीका ही नेहमी शत्रुत्व किंवा मत्सराचा परिणाम नसते, विशेषतः जेव्हा ती आपल्या प्रियजनाकडून येते. म्हणून आपण टीका कृतज्ञतेने स्वीकारली पाहिजे, अपमान किंवा तिरस्कार म्हणून नाही. हा दृष्टिकोन आपल्याला आत्मपरीक्षणाकडे नेतो आणि हळूहळू आपल्यामध्ये चमत्कारिक सुधारणा आणि परिवर्तनाची प्रक्रिया सुरू होते. आत्मपरीक्षणाचा असा सराव अत्यंत आवश्यक आहे. जो माणूस स्वतःच्या आयुष्यातील चुका ओळखतो आणि त्या सुधारतो, तो खरा साधक आणि यशस्वी व्यक्ती बनतो. जर आपण टीकेच्या भीतीने पळून गेलो, तर जीवनात प्रगती अशक्य होईल. याउलट जर आपण टीकेचा आनंदाने स्वीकार केला आणि ती आपल्या विकासाचे साधन बनवलं, तर निसंशयपणे आपले व्यक्तिमत्व आणि जीवन दोन्ही दैवी गुणांनी सजवले जाईल. म्हणूनच पालक आणि शिक्षकांबद्दल ईश्वरी वृत्ती बाळगणे, त्यांच्या टीकेचा प्रेमाने स्वीकार करणे आणि आत्मनिरीक्षणाद्वारे सतत स्वतःमध्ये सुधारणा करणे, हाच जीवनात खऱ्या प्रगतीचा खरा मार्ग आहे. रामकृष्ण हरी.